धर्मालागी अवतरती धर्मरक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे जगा लावावे सत्पथी हेची साधूंची पैकृती धर्मरक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे एका जनार्दनी साधू हृदयवसे ब्रह्मानंदो धर्मरक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे विठ्ठल प्रविश्य वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यदक्षरमनाख्येयम् आनन्दमजमव्ययम् श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता पांडुरंगा करू प्रथम अवतरती धर्मरक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे जगा लावावे सत्पथी हेची साधूंची पैकृती एका जनार्दनी साधू हृदयवसे ब्रह्मानंदो धर्मरक्षाया कारणे साधू होताती अवतीर्णे माघ शुद्ध पंचमी
वसंत पंचमीचा दिवस. इतिहासामध्ये, पुराणामध्ये या दिवसाचं एक स्वतंत्र महत्व आहे. भारतीय कालगणनेमध्ये जे 6 ऋतू सांगितलेत त्यातला जो सर्वांना आल्हाद देणारा, मनाला प्रसन्न करणारा, टवटवीत करणारा, वृक्ष लवकरच फळ देतील असं सांगणारा हा वसंत ऋतू. त्या वसंत ऋतूतला पहिला दिवस. त्रेतायुगात, द्वापार युगात या दिवसाला एक वेगळं महत्व आहे. तसा पाहिला तर हा श्रीराम आणि माता जानकी यांच्या विवाहाचा दिवस. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाचा मुहूर्त याच दिवसाचा. आणि म्हणून बहुतेक आजच्या या दिवसापासून विवाहाला सुरुवात होत होती ते थेट अक्षय तृतीयेपर्यंत विवाह चालत होते. साधारणतः वसंत ऋतूचा हा असणारा काल. त्यातही पंचांगाप्रमाणे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जो पूर्ण दिवस आहे तो पूर्ण दिवस म्हणजे आजचा वसंत पंचमीचा दिवस. माघ शुद्ध पंचमी ही कधीही क्षय होत नाही. पंचांगामध्ये इतर तिथींमध्ये वधघट आहे. कधी 2 एकादशा येतील, कधी चतुर्थी तृतीया एकत्र येईल, हे होईल. पण पूर्ण दिवस वसंत पंचमीचा आजचा. आणि त्याही पेक्षा आपणा सर्व वारकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा, पुनीत असणारा हा दिवस. जसा भगवान श्रीकृष्णाचा पूर्णावतार आहे तसा तुकोबारायांचा हा पूर्णावतार आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा हा अवतार दिन, जयंतीचा दिवस. प्रतिवर्षाप्रमाणे महाराजांच्या पवित्र वास्तव्यानं, उपासनेनं, साधनेनं हे जे भंडारा क्षेत्र आहे, 2 डोंगर महाराजांच्या चरित्रात खूप प्रधान आहेत. एक भंडारा आणि दुसरा भामनाथ. बाकीचे घोराडा, चंद्रगिरी हे सगळे आहेतच जवळचे, पण हे प्रधान आहेत महाराजांच्या जीवनातले. महाराजांचा साधना काल ज्या ठिकाणी व्यतीत झाला, अनेक वर्ष महाराजांनी एकांतातलं चिंतन ज्या ठिकाणी केलं ते एक क्षेत्र. अभंगाचा विचार करताना पहिल्यांदा हा विचार केला, महाराजांचं जीवनचरित्र, त्याचं संस्मरण आणि महाराजांच्या जीवनाच्या कार्याचं स्वरूप ज्या अभंगातनं व्यक्त होईल असा अभंग महाराजांचा सोडून वेगळा घ्यायचा, अगोदर विचार केला. आता महाराजांनंतर ज्यांनी वर्णन केलंय ते आहेत कान्होबाराय, रामेश्वर भट्ट आणि निळोबाराय. त्यांच्या अभंग रचनेमध्ये महाराजांना अवतार म्हटलं निश्चित. अगदी सर्वांना पाठ असणार प्रमाण आहे महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळाचा येथोनिया, संप्रदाय सगळाचा येथोनिया, संप्रदाय सगळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतार इथं निळोबाराय महाराजांनी महाराजांना अवतार शब्द वापरला. ठीक आहे, तो
तुकोबारायांचे ते शिष्य आहेत, त्यांनी अवतार म्हणून महाराजांचं वर्णन करणं स्वाभाविक आहे. रामेश्वर भट्टांनी आरतीमध्ये परब्रह्म परमात्म्याची आणि तुकोबारायांची तुलना करून तुकोबारा याही पेक्षा परब्रह्म स्वरूपापेक्षाही विशेष आहे हे सांगणं स्वाभाविक आहे. कारण रामेश्वर भट्टांचा अभिमान दूर झालाय, त्यांची दृष्टी बदलली आहे आणि त्यांना महाराजांविषयीचा आदर आहे, समकालीन आहेत. पुन्हा प्रश्न आला, अभंग असा असावा की जेणेकरून महाराजांचं पूर्ण वर्णन त्यातनं झालं पाहिजे. कारण ज्या करता महाराजांचा अवतार झाला त्या महाराजांच्या अवतार कार्याचं स्वरूपही त्या अभंगातनं स्पष्ट झालं पाहिजे. आणि म्हणून गाथा पाहत असताना नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये आत्ता जो सेवेकरता अभंग घेतला तो सापडला. अत्यंत गोड 4 चरणांचा असणारा अभंग आहे महाराज. बरं, तसं बघितलं तर अभंगाचे शब्द सरळ लक्षात येणार आहेत, काही कठीण नाही. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मालागी संतांच्या विभूती अवतरती, वाक्य पूर्ण झालं. साधू धर्मरक्षाया कारणे अवतीर्ण होता ती, जगा सत्पथी लावावे हे साधूची कीर्ती कृती, हृदयी ब्रह्मानंदी वसे तो साधू. संपलं. 4 चरणात 4 चरणाचे अर्थ आहेत. पण एवढ्यावरनं अभंगाचा विचार संपत नाही. शब्दार्थानं सहज लक्षात येणारा अभंग, पण चिंतन करायला गेलो की महाराजांचं संपूर्ण जीवन आणि महाराजांच्या अवतार कार्याचं उद्दिष्ट नाथ महाराजांनी या अभंगात अगोदरच सांगून दिलाय. किंबहुना जी ज्ञानोबारायांनी पसायदानात अपेक्षा केली, ईश्वरनिष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी भेटो, नाही का, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. कुणाची मंदियाळी? ईश्वरनिष्ठांची. या साधू संतांची मंदियाळी, या महात्म्यांची, या ईश्वरनिष्ठांची मंदियाळी परंपरा अखंड अनवरत स्वरूपात या भूमंडळावर येत राहो. मला हे वरदान द्या, मला हे पसायदान द्या. सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी सांगितलं, हा होईल दान पसाव. वास्तविक ही परंपरा ज्ञानोबारायांनी मागितली म्हणून पुढे सुरू झाली असंही नाही. अरे, जेव्हा म्हणून या जगताची निर्मिती झाली त्या क्षणापासून या जगाच्या निर्मात्यानं, या परमात्म्यानं आपल्याला ओळखणारं कोणीतरी असलं पाहिजे आणि आपला परिचय करून देणारा कोणीतरी असला पाहिजे हे ठरवून स्वतःच स्वतःचा परिचय करून देण्याकरता एक परमात्म्याचं स्वरूप अवताराला येऊन देवत्व म्हणून आणि एक त्याचंच दुसरं स्वरूप अवताराला येऊन साधू म्हणून, महात्मा म्हणून प्रकट झाला. दिसायला 2 पण असायला एकच. नवे नवे याचाच विचार ज्ञानोबारायांनी स्पष्ट केला. देवी आम्हातया परस्परे बाहेर नामाचाची अंतरे, वाचून आतुवट वस्तू विचारे दुजे नाही. अरे, त्यांच्यात आणि आमच्यात भेदच नाही, आम्ही दोघंही एकच. जे सूत्र आहे ब्रह्मसूत्राचं, विभागेन दृष्टत्वात. त्यांना जाणावं लागेल, पाहावं लागेल, तसे दिसताना वेगवेगळे दिसतील. पण देवते संत, देवते संत, देवते प्रतिमा
किंबहुना भक्ती सुखा लागी आपण पेची दोहो भागी वाटोनिया अंगे सेवकी बाणी. ही ज्ञानोबारायांची भाषा आहे, भगवत मुखात नसणारी. कशासाठी? अरे मीच देव आणि मीच भक्त, मीच गुरु आणि मीच शिष्य. कशासाठी? माझ्या व्यापकत्वाचं ज्ञान करून देण्याकरता. या सगळ्याचा निर्माता मी हे कोणीतरी ओळखणार असलं पाहिजे, ही माझी भावना आहे. सुंदर रांगोळी काढली तर कोणीतरी येऊन विचारावं, कोणी काढली? छान आली बरं काय. वाटतं की नाही? सांगा ना. ज्यानं रांगोळी काढली त्याला वाटतं कोणीतरी सांगणारा असावं, विचारणारा असावं. स्वतःच्या आनंदाकरता जोपणा कारणे केली बायको, तेणे एवढे वाढविले रे. नाही, स्वतःच्या आनंदाकरता परमात्म्यानं एवढं सगळं निर्माण केलं, त्यालाही वाटतं कोणीतरी विचारावं हे कोणी निर्माण केलं. त्यालाही वाटतं आपल्याला कोणीतरी विचारणारा असावं, देवा काय छान निर्माण केलं रे. का त्याला आवडत नाही का? अरे तुम्हा महाराज काही कोण, साधी गोष्ट आहे महाराज. लहान मूल कसल्याही तालावर नाचायला लागलं आणि त्याचं कौतुक आपण करायला लागलं तर ते अजून नाचायला लागतं. लहान मुलात आणि परमात्म्यात काही फरक नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. जसं ते निरागस, निष्काम, निरपेक्ष सगळ्या गोष्टी तेवढ्या तटस्थत्वानं पाहत, तसा परमात्मा. आणि म्हणून हाच परमात्मा देवही होतो आणि संतही होतो. ठीक आहे ना, ही कारण तर आपल्याला माहिती आहेत महाराज. पण थोडं त्याच्यापेक्षा अजून वेगळं सांगतो ऐका. नेहमी जेव्हा आपण अवताराचा विचार करतो तेव्हा अवतार देवाचा आणि अवतार संतांचा, दोन वेगवेगळे अवतार बघितले जातात. भगवत अवताराची कारण सगळ्यांना पाठ आहेत. एका दृष्टीने टीव्हीचे ते उपकार आहेत. परित्राणाय विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. नाही, ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होऊन अवतरे. कशा करता येतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. नेहमी अवताराची, रामनवमी, कृष्ण जन्माची कीर्तन ऐकणारी मंडळी आहात आपण, मला त्याचा विस्तार नाही करायचा. भगवत अवताराचं प्रयोजन ठरलेलं आहे आणि अवताराचं स्वरूपही ठरलेलं आहे. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम 6 प्रकारानं देवाचे अवतार होतात. 2च कारणाकरता होतात. एक तर दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं संरक्षण, परित्राण. अधर्माचा विनाश आणि धर्माला प्रतिष्ठा. भगवत अवताराची हीच प्रयोजन आहेत. किंबहुना याच दोरीत त्याला अवताराला आल्यानंतर काम करावं लागतं. त्याला दुसरं काम स्वतःला वाटलं तरी करता येत नाही. आणि म्हणून जेव्हा भगवंताच्या अवताराला आणि त्या अवतार कार्याला एक विशिष्ट मर्यादा येतात तेव्हा देवच जे त्याला देव म्हणून करता येत नाही ते करण्याकरता साधूच्या रूपानं अवताराला येत. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी सद्गुरु श्री दंडा महाराज सांगत असत, देवाचा अवतार एकतर 100% सज्जन, नाहीतर एकतर 100% दुर्जन याच्या करता. एक तर त्याच्या हातून मरावं किंवा त्यानं आपल्याला उचलून घेण्याकरता यावं, यापैकी कुठली तरी एक क्वालिटी आपल्याकडे असावी लागते. ती गुणवत्ता असावी लागते. त्याच्याशिवाय त्याची कृपा नाही, त्याचा अवतार नाही.
सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखा नाधड सज्जन आहे, नाधड दुर्जन आहे. आपण 100% सज्जन आहोत का? हात वर करा. महाराज सांगायचे, ज्या अर्थी कुणाचाही हात वर होत नाही त्या अर्थी इथं बसलेले 100% दुर्जन आहेत का? मग कीर्तनाला बसले नसते. आणि सज्जन आहेत का म्हटल्यानंतर कुणाचे हात वर येत नाही, कारण प्रत्येकाला माहितीये आतली गोम काय येते. आपलं अंतःकरण आपल्याला ग्वाही देत असतं ना. आपुले चित्त आपण ग्वाही. आपलं चित्त आपल्याला सांगत असतं आपण सज्जन आहे का दुर्जन आहे. त्यामुळे साहजिक जे पूर्ण सज्जनही नाहीत आणि जे पूर्ण दुर्जनही नाहीत असे जे तुमच्या आमच्यासारखे मधले, देव अवताराला आला, कृष्णावतारात अवतार कार्य पूर्ण झालं आणि जेव्हा अवतार संपवण्याची वेळ आली भगवंतानं विचार केला आपलं काम सगळं पूर्ण झालं. कंसाला मारलं, शिशुपालाला संपवलं, दंतवक्राला संपवलं, ही पृथ्वी संपूर्ण आणि आपण कौरवाधिकांच्या यादवाधिकांच्या भुभारापासून आणि मुक्त केली. आपलं अवतार कार्य पूर्ण झालं. आता काही राहिलं का? सगळे सुखी झालेत का? पुन्हा प्रश्न देवाच्या मनात आला, अरे असं कसं काय? आपण जे केलं तेवढं काम जरी पूर्ण झालं असतं तरी सगळे अजून सुखी झालेले नाही. सगळ्यांनी सुखी व्हावं असा विचार देवाच्या मनात आला आणि त्या क्षणापासून देव देव राहिला नाही, देव साधू झाला. सर्वांच्या कल्याणाची आणि सार्वत्रिक सुखाची अपेक्षा केवळ साधूच करू शकतो, महात्माच करू शकतो. देवाच्या अंतःकरणात सगळ्यांच्या कल्याणाचा विचार येऊ शकत नाही. तसं असतं तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी असा त्याच्या व्यवहारात कृतीत भेद दिसला नसता. खळांची व्यंकटी सांडो हे साधून मागावं आणि खळ संपवावा हे देवानं ठरवावं. विठ्ठला काय म्हटलं ते लक्षात आलं का? महाराज म्हणायचे तेव्हा देवानं विचार केला, म्हणाले नाही नाही आपला अवतार कार्य पूर्ण झालं नाही, चला परत परत म्हणून जाण्याचा विचार केला. म्हणाले आपण परत गेलो तर पुन्हा तेच करावं लागेल. देव म्हणून अवताराला जाण्यात मजा, आणि म्हणून देवानं आपलं स्वतःच स्वरूपच बदललं आणि तो देव ज्ञानोबारायांच्या रूपानं अवताराला आला. लोपले ज्ञान जगी हित निणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेशो भगवान विष्णू. ज्ञानोबारायांना आपण महाविष्णूचा अवतार म्हणतो. का हो? देवानं ह्या अवतार घ्यायची परंपरा स्वतः सुरू केली आणि जेव्हा देव स्वतः अवताराला महात्म्याच्या रूपानं साधूच्या रूपानं, तेव्हा साधूच्या अवतार कार्याचं स्वरूपही देवाला स्वतंत्र ठरवावं लागलं. आता देव देव म्हणून नाही, साधू म्हणून अवताराला आला. साधूच्या अवतार कार्याचं स्वरूप काय बघा. साधू कशा करता अवताराला येतात? 3 कारण आहेत साधूंच्या अवताराची. एक स्वधर्म, दुसरा स्वदेश आणि तिसरी स्वभाषा. या 3 गोष्टीच्या संरक्षणाकरता आणि या 3 गोष्टीच्या उद्धाराकरता साधूंचा अवतार आहे. विठ्ठल मग तो अवतार तुम्ही कुठूनही घ्या. कृतयुगात साधू नव्हते. प्रल्हादासारखे कोण आहेत? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, वसिष्ठ, शुक, भीष्म, ही जी सगळी 12 भागवत आपण नित्य महाभागवतांचं स्मरण करतो, हे सगळे साधूच आहेत की नाही महाराज? हे महात्मे आहेत की नाहीत? हे संत वृत्तीचे आहेत की नाहीत? ज्यांना परमात्म स्वरूपाचा निरतिशय आनंद प्राप्त आहे आणि तो आनंद सर्वांना देण्याकरता जे तत्पर आहेत त्यांना साधू म्हणतात. मग असे असणारे हे महात्मे कुणाचे
अवतार कुणाचंही उदाहरण घ्या आणि कुणाच्याही उदाहरणातून हे 3 मुद्दे सापडतात की नाही बघा. स्वदेश, पहिला स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा. पण या 3 गोष्टी टिकल्या की संस्कृतीच्या रक्षणाकरता, समाजाच्या एकोप्याकरता वेगळं साधन करावं लागत नाही. मग ते अगदी प्राचीन काळापासून असणारे महात्म्य असोत की अगदी तुकोबाराय निळोबारायांपर्यंतचे महात्म्य असोत, सगळ्यांच्या अवताराचं स्वरूप आणि या 3 मुद्द्यात आपल्याला बसवत आहेत. अर्थात हा एक मुद्दा, हा एक विचार अत्यंत विलक्षण आणि व्यापक आहे. कशा करता साधूंचा अवतार, जसा देवाचा अवतार तशा साधूंच्या अवताराचं स्वरूप. देव जसा 6 प्रकाराने येतो, 24 अवतार आहेत किंवा 10 अवतार आपण प्रधान मानतो, त्यांचे जसे वेगवेगळे प्रकार सांगितले तसे साधूंच्या अवताराचे 2 स्वरूप आहेत, 2 प्रकार आहेत. 2 प्रकारचे महात्मे आहेत महाराज. एक साधन सिद्ध महात्मे आणि दुसरे अजान सिद्ध महात्मे. मला वेगळं सांगायची गरज नाही महाराज. ज्ञानेश्वरी काढा, तुम्हाला दोघांचं वर्णन आहे. दशेची वाट न पाहता, वयसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते, जन्मते प्रसंगे स्त्री देह शिवणे लगे, तेथोनी अंगे 16 निघे. कुणाचं वर्णन आहे? हे अजानसिद्ध महात्म्याचं वर्णन आहे. यांना साधना करण्याची गरज नाही. हे नित्यसिद्ध आहेत, नित्यबुद्ध नित्यमुक्त असणार आहेत. नव्हे नव्हे परमात्माच यांच्या रूपानं अवताराला आलाय. यांना साधना करण्याची गरज नाही. हे अजानसिद्ध महात्म्य असे आहेत जो जीवनमुक्ती आणि विदेह मुक्तीतला फरक आहे, तोच फरक यांच्यात आहे. हे विदेह मुक्त महात्मा आहेत महाराज. वेगळं काही करायचं शिल्लक. जया कर्तव्य असे उरले लोकालागी. बस लोकांना मार्गदर्शन करावं, भक्ती साधन, ज्ञान साधन, कर्म साधन कसं केलं पाहिजे याचा आदर्श लोकांसमोर ठेवावा, त्यांना त्याचा विचार सांगावा आणि त्यांच्याकडनं ते करवून घ्यावं, याकरता त्यांचा अवतार असतो. आणि त्यांचा अवतार लोकविलक्षण असतो, सर्वसामान्यांसारखा नसतो. म्हणून ज्ञानोबाराय जन्माला आले तर ज्यांनी संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला त्यांच्या पोटी. नाही ठरवलं असतं तर देवाला दुसऱ्या ठिकाणी जन्माला येता आलं असतं, पण तसं केलं नाही महाराज. अजानसिद्ध महात्मे शुकदेवांसारखे, शुक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, ही सगळी महात्मे जे आहेत हे सगळे महात्मे अजानसिद्ध आहेत. या उलट साधन सिद्ध महात्मे आहेत. काही थोडस साधन अपूर्ण राहिलं, मग अपूर्ण राहिलेलं साधन पूर्ण करण्याकरता अर्जुनानं विचारला ना, त्यांचं जर मध्येच त्यांचं आयुष्य भानू असताना गेला तर पुढे त्यांनी केलेलं साधन काय तिथंच वाया गेलं का? भगवान म्हणाले नाही रे बाबा, जिथं त्यांचं साधन अर्धवट राहिलं पुढच्या जन्मात तिथून त्यांच्या साधनाची परत सुरुवात होते. त्यांना परत पहिल्यापासून बे करावं लागत. पण हे साधना करीत करीत साधकाचे सिद्ध होतात आणि साधना सिद्ध असणारे महात्मे साधनेतनं भगवत स्वरूपतेची प्राप्ती करून जगाला आनंदाचा अनुभव प्राप्त करून देतात. तेही तेच करतात, हेही तेच करतात, पण एकाला स्वतःच्या साधनेतनं ते लोकांना प्रकट करून द्यावं लागतं आणि एकाला मात्र ते सिद्धच असतं, फक्त जे जवळ आहे ते वाटायचं असतं. घ्यारे होऊ नका रामधरी, हे त्यांचं स्वरूप आहे. आता थोडा विचार करा. जे विदेहमुक्त महात्मे आहेत अजानसिद्ध असणारे, किंवा जे जीवनमुक्त महात्मे आहेत साधन सिद्ध असणारे, त्यामध्ये तुकोबाराय नेमके कुठल्या स्वरूपात बसतात? इकडे आपण तुकोबारायांच्या साधक दशेचा विचार करतो. नवे नवे ज्या स्थानावर उभे आहोत तो तर तुकोबारायांच्या साधनेचा काल व्यतीत करण्याचंच स्थान आहे. मग तुकोबाराय काय साधन सिद्ध महात्मे आहेत आणि तसं असतं तर मग तुकोबारायांनी शब्द वापरले नसते. आम्ही वैकुंठवासी आलो याचे
ऐकून घ्या, मला वेगळा सांगायचा नाही. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. धर्म प्रतिष्ठा करण्याकरता आम्ही आलोत. आतापर्यंत वेदनीती आणि उपदेश सगळ्यांनी केला, पण त्या केलेल्या उपदेशाप्रमाणे कसं जगून दाखवायचं ते समाजाला जाणीव त्याची नाही, ते कळत नाही, ते करून दाखवण्याकरता आलो. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. सुरू केलेला नाही. महाराज सांगतात मी नवीन मार्ग सांगत नाही, तुम्हाला नवीन सिद्धांत सांगत नाही, कारण सांगण्याकरता माझ्याजवळ नवीन काही नाही. मी फक्त एवढंच काम करतोय. वेदमार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चाललो. मी त्या रस्त्याने चाललो. रस्त्यानं चालताना असं लक्षात आलं, या वाटा बऱ्याच बोथट झाल्या. इथं अनेक काटे, वेगवेगळ्या वेल्या, वेगवेगळ्या अडचणी, दगड गोटे, खड्डे बरेच निर्माण झालेले आहेत. याकरता आपण एक काम केलं पाहिजे, ही सगळी वाट नीट केली पाहिजे. विचार केला आणि त्याकरता आलो. जळावयालो वाटा, योग्य काय अयोग्य काय, काय केलं पाहिजे काय न केलं पाहिजे हे नुसतं सांगण्याकरता नाही, जगून दाखवण्याकरता आलो. खरा खोटा निवाडा त्याकरता आलो. आणि आल्यानंतर पहिला आम्ही काम केलं, वाचा बोलू वेदनीती आणि करू की संती केली. ते जे या महात्म्यांनी केलं ते करू असं ठरवून, वाचा वेदनीती बोलू असं ठरवून आम्ही ते कार्य करायला लागलो. महाराजांचे शब्द पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, इतर बरेच जण महाराजांना साधन सिद्ध ठरवत असले तरी महाराज मात्र अजान सिद्ध कोटीतले महात्मे. अनेक जण म्हणतात महाराजांचे शब्द आहेत, जवसाव दिसे तुटी येता हे लक्षात आलं. तीव्र वैराग्य महाराजांना निर्माण झालं आणि म्हणून महाराज या सगळ्या संसाराचा प्रपंचाचा उबग आला म्हणून आणि सर्व संग परित्याग करून एकांतात गेले. एकांत तो जाणा या जसाठी लागला. अरे तुम्हाला नाही कळालं महाराज असं नाही. महाराजांचं जीवन स्वतंत्र आणि वेगळ्या स्वरूपाचं आहे. थोडा विचार करा. वैराग्या वाचोनी काही ज्ञानासी तगणेचे नाही, हे जर ज्ञानोबा राय बोलतात.
तर ते वैराग्य वैतागानं येणार नाहीये, ते वैराग्य हे परंपरागत आणि पूर्व संस्कारानं येणार आहे. महाराजांजवळचं वैराग्य ते त्या स्वरूपाचं आहे, ते आजचं नाही, जन्मानुजन्माचं आहे, वेगवेगळ्या अवताराचं आहे. आणि त्याकरता महाराजांनी स्वतःचा परिचय अनेक अभंगातनं करून दिला. आपली अवतार परंपरा सांगितली की साधन सिद्ध कोटीतला नाही, अजान सिद्ध कोटीतला आहे. आणि हे सांगत असताना महाराज म्हणाले, अरे जेवढे म्हणून देवाचे तेवढे माझे अवतार आहेत. जे जे झाले अवतार भगवान नरसिंह तर मी प्रल्हाद, त्रेतायुगात भगवान श्रीराम तर मी अंगद, द्वापारात भगवान श्रीकृष्ण तर मी सखा उद्धव, कलियुगात भगवान ज्ञानोबारायांच्या रूपानं तर मी नामदेव. उलट देवाच्या अवताराला मर्यादा. नवे नवे तुकोबारायांचा हा अवतार असा आहे महाराज नाथांच्या निर्याणानंतर. कारण ज्ञानोबारायांचाच अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असं नाथांच्या बाबतीत आपण म्हणतो. पण त्यांच्या निर्याणानंतर तुकोबारायांचा अवतार आहे. हे मात्र बरोबरचे अवतार नाही. पण नाथांचा अवतार कार्य पूर्ण करण्याकरता तुकोबारायांचा अवतार. कशासाठी, काय स्वरूप आहे त्याच, काय केलं हो प्रल्हादानं, काय केलं अंगदानं, काय केलं उद्धवानं. आम्हाला उद्धव फक्त भागवतातल्या उद्धव गीताच्या स्वरूपानं माहिती आहे. आम्हाला अंगद वालीपुत्र आणि अंगद शिष्टाई करणारा तेवढाच माहिती आहे. पण जर विस्तारानं त्यांच्या चरित्राचा विचार केला तर जे त्यांनी केलं आणि जे तुकोबारायांनी केलं त्या अवतार कार्याच्या स्वरूपात काही वेगळेपण नाही. मी सूत्र तुम्हाला सांगितली, स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा, या तीन गोष्टींना टिकवण्याकरता. मग प्रसंगी वैयक्तिक कलह, कौटुंबिक कलह निर्माण झाला तर त्या कलहाला सुद्धा संपवण्याची ताकद या प्रत्येक अवतारात आपल्याला दिसते. म्हणून तुकोबाराय जसे भगवंताचे वेगवेगळे क्रमशः युगपुत असे अवतार आहेत, तसा तुकोबारायांचा सुद्धा काही युगानुरूप होणारा अवतार आहे. आणि तोही कशा करता, साधूचा होणारा अवतार ज्या गोष्टी करतायत त्या करण्याकरता. आणि त्यासाठी साधूंचा अवतार कोणत्या करण्याकरता असतो हे महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. संतांच्या धर्म रक्षाया धर्म रक्षाया
देवाना अवतार घ्यावा कळण्यासारखं हो. पण धर्मरक्षा या कारणे साधू अवतीर्णे होताती. देवाच्या धर्मरक्षणाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. शिशुपालाला मारा, दंतवक्राला मारा, कंसाला मारा, पूतना, बकासूर, आघासूर याच्या पलीकडं यांना मारा आणि दुर्वासादिकांसारख्या महात्म्यांची सेवा करा. याच्या पलीकडं काय? थोडा विचार सांगू का? जे कष्ट धर्मरक्षणाच्या बाबतीत आणि धर्मपालनाच्या बाबतीत संतांनी आणि साधूंनी, साधू महात्म्यांनी भोगलेत, ते कष्ट देवाला अवताराला येऊन भोगावे लागलेत का? विचार करायचा. 125 वर्षाच्या आयुष्याच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अशा कुठल्या हाल अपेक्षा भोगल्या हो? आई वडिलांनी 11 वर्ष तुरुंगवास काढला असेल. याला लोण्याचे गोळे, खडीसाखरेचे खडे याच्याशिवाय दुसरं काय मिळत होतं? विचार करा की जरा. कुठल्या हाल अपेक्षा, कुठला वनवास? पहाते पांडव अखंड वनवासी. त्या महात्म्यांच्या नशिबात वनवास आणि हा बाबा मात्र. तुम्ही म्हणा असं कसं म्हणता हो? 14 वर्ष वनवास रामरायानं काढला नाही? काढला की. त्या 14 वर्षातला कुठला काळ महत्वाचा आहे ते सांगा. एक 6 महिन्याचा पत्नी विरह सोडला तर रामरायाला तो वनवास सुद्धा एक प्रकारचं शिक्षणाचं स्थानच वाटत होतं. नवे तिथं त्याला दुःख नव्हतंच. कुठला जाच होता, कुठले कष्ट होते? जे कष्ट साधू महात्म्यांना सोसावे लागले ते कष्ट देवाच्या बाबतीत अवताराला आल्यानंतर आहेत का हे सांगा. अरे याच्या वनाला जाण्यानं याचे वडील गेले. माझं म्हणणं लक्षात घ्या. त्याच्या जाण्याचं दुःख इतरांना. महात्म्यांना मात्र सगळ्या दुःखाची जाचणी झाल्यानंतर स्वतःच्या चिंतनाचा मार्ग. माझं म्हणणं लक्षात घ्या. दुष्काळे आटले द्रव्य गेला, मान स्त्री एक न करता मेली. अशी स्थिती देवाच्या बाबतीत कुठं आली का? एखाद्या अवतारातली कथा सांगा ना. अरे उलट सगळ्यांनी याच्यासमोर हात जोडून उभं राहावं एवढं याचं ऐश्वर्य आहे. इथे मात्र काय खातो आम्ही कसया सांगाते विचारच नाही आमचा. आमची स्थिती दरदरी तपाण्या माझी रांधील्या आखण्या. कधी ज्ञानोबरायांसारखी हातात झोळी घेऊन भिक्षा मागायला फिरावं लागलं का देवाला? शिशुपालासारख्यानं शिव्या घातल्या, 100 वेळा घातल्या, ऐकून घेतल्यानंतर संपवून टाकला. नाथ महाराजांनी तसं केलं का हो? माझा म्हणण्याचा विचार रोख लक्षात घ्या. त्यातला साधूंच्या अवतार कार्यातलं धर्मरक्षण धर्मपालन हे सोपं आहे का देवाच्या अवतारातलं धर्मरक्षण धर्मपालन सोपं आहे? देवाचं सोपं आहे, साधूचं कठीण आहे. महाराज किती कठीण. पदोपदी अपमान, पदोपदी समाजाची उपेक्षा, नुसता बाहेरचा नाही घरातल्यांचा विरोध, बाहेरचा जसा तसा अंतर्विरोध कमी. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. एक प्रातिनिधिक स्वरूपानं तुकोबारायांचं जीवन घ्या, बाकीचे असे प्रत्येकाचे.
नाथ महाराजांना आतून वेदना झाल्या नसतील जेव्हा त्यांचाच मुलगा गावातल्या लोकांच्या चिथावणीनं त्यांच्यापासून वेगळा झाला आणि काशीला निघून गेला. आपलं पोरग सगळं त्याला दिल्यानंतर आपल्यापासून वेगळं होतं तेव्हा आपल्याला कसं वाटतं सांगा. शेतीतला त्याचा भाग दिला, हिस्सा दिला, बँक बॅलन्स सगळा त्याच्या नावावर केला. एवढं सगळं केल्यानंतर त्यानं सांगितलं जा आता भंडारा डोंगरावर, तुमचं काही काम नाही. किंवा तो एवढं सगळं करून तुमचं घर तुम्ही सांभाळा, मी वेगळा राहतो, मला तुमच्यात राहायचं नाही, असं जेव्हा म्हणून वेगळा राहायला लागतो तेव्हा आपल्याला काय आनंदाच्या उकळा फुटतात का नाथरायांना संवेदना जाणवल्या नसतील. तुकोबारायांच्या वैराग्याचं स्वरूप पाहून तुकोबाराय या सगळ्या बाबतीत उदासीन आहेत, उदासीन होत आहेत हे पाहून कान्होबारायांनी अगोदर सर्वप्रथम घरातनं विरोध केला आणि आपला हिस्सा मागितला की नाही सांगा. तुकोबारायांना काय वाटलं असेल की रे वडील गेल्यानंतर बाप मेला न कळता, काहीच कळालं नाही, नव्हती संसाराची चिंता, काही चिंता नव्हती. पण त्यानंतर जसजशी जबाबदारी आली 5 वर्षात एवढं सगळं दिसलं जे कधी विचारात चिंतनात सुद्धा आलं नव्हतं. जिथं सन्मान होता, जिथं हे गेल्याशिवाय तुकोबाराय गेल्याशिवाय व्यवहाराला आणि व्यापाराला सुरुवात होत नव्हती, तिथं तुकोबारायांचा तुका आणि नंतर येडा तुका केव्हा झाला कळालं नाही. एवढं तुका वेडा विचार करी बडबड फार असं लोक म्हणायला लागले. महाराजांचे शब्द माझे नाही. मला हे सांगा, कान्होबारायांचं लग्न लावून दिलं, सगळं जे ज्या ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत त्या महाराजांनी पूर्ण पार पाडल्या आणि तेही त्या प्रतिष्ठेप्रमाणे लौकिकाप्रमाणे. पण महाराज काही दरिद्री नव्हते, त्यांना दरिद्री म्हणणारे आपण दरिद्री आहोत. सावकारी होती, महाजनकी होती, इनामदारी होती महाराज, आणि हे काही आताच नव्हतं, पिढ्यानपिढ्याचं होतं, विश्वंभर भावांपासूनचं वैभव होतं. हे सगळं असताना दुष्काळ अटले द्रव्य गेला मान गेला, मान्य झालं. चित्र बदलतं, काळ राहत नाही, हे सुद्धा जाईल असा विचार करून कुठंतरी प्रपंच चालवावा याकरता व्यापार आणि व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात आलं कितीही केलं जेथं मुद्दल नाही, आता व्याज मरावे लेखिता, कशाला या भानगडीत पडायचं. म्हणाले आता एकच करायचं, स्वतःला भगवंताच्या अधीन ठेवायचं आणि देहाला प्रारब्धाधीन ठेवायचं, बस. यांनी हा निर्णय केला. आपली खतपत्र इंद्रायणीत बुडवायला निघाले. कान्होबाराय आडवे आले, म्हणाले तू वेगळा असशील रे, तुझी गोष्ट वेगळी आहे दादा, तू सर्व संघ परित्याग करणारा, पण मला माझी बायका मुलं पोट परिवार आहे की नाही, माझा हिस्सा दे. चमकले महाराज, चमकले. वाईट वाटलं, ठीक आहे, तुझ्या वाट्याची जी ती घेऊन जा. हे सगळं वाटलं, सगळं नाही. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपला भाऊ आपल्या बरोबर उभा राहील ही जी खात्री होती ती सुद्धा संपली. काय वाटलं असेल? अशी प्रतिकूलता रामरायाच्या बाबतीत, अशी प्रतिकूलता देवाच्या बाबतीत का? लक्ष्मणानं सांगितलं नाही रामा तुम्हीच जा एकटे वनात. नाही ना, बलराम दादा अरे पाठोपाठ धावले हे कौंडिन्यपूरला विदर्भ राजकन्येला रुक्मिणीला आणण्याकरता, तर त्यांच्या पाठोपाठ बलराम दादा सगळं सैन्य घेऊन कृष्णाला मदत करण्याकरता. म्हणून भगवत अवतार आणि साधूंचा अवतार काही फरक आहे, थोडा विचार करा. धर्म परिपालन करणं, धर्म संरक्षण करणं देवाच्या दृष्टीनं वेगळं आहे आणि साधूंच्या दृष्टीनं वेगळं आहे. म्हणून महाराज जेव्हा या चरणात सांगतात की नाही, धर्मरक्षा या कारणे साधू होता ती अवतीर्णे, म्हणजे नेमकं काय करतात? विठ्ठल विठ्ठल काय केलं नामदेवरायांनी, काय केलं नाथ महाराजांनी? थोडा
त्यांचा काळ आठवा. 700-750 वर्षापूर्वी जेव्हा ज्ञानोबारायांचा काळ होता तेव्हा परकीयांचं आक्रमण महाराष्ट्रावर झालेलं नव्हतं. पण जेव्हा नामदेवरायांनी समाधी घेतली त्यावेळेस मात्र देवगिरीचं साम्राज्य सगळं लयाला गेलं होतं आणि परकीयांचं आक्रमण होऊन परकीयांची सत्ता महाराष्ट्रात आली होती. त्यानंतर पुढे जवळजवळ 250 वर्ष महाराष्ट्रावर फक्त आक्रमण आणि आक्रमण होतं. शेतातलं पीक केव्हा कापलं जाईल कळत नव्हतं. घरातली आई बहीण केव्हा घराबाहेर काढली जाईल, भ्रष्ट केली जाईल आणि कुठेतरी ओढ्या नाल्याच्या किनारी टाकली जाईल माहीत पडत नव्हतं. किती अन्याय होता. बरं, याकरता केवळ बाहेरचीच लोक नाहीत, सोबतची गावातली सुद्धा लोक, परिवारातली लोक, समाजाची लोक, त्या देशात राहणारी, त्या प्रदेशात राहणारी आप्तस्वकीय मंडळी जी त्या समाजाचं नेतृत्व करत होती ती सुद्धा बैसोनिया तक्ता अन्यायेन पिडती लोका सांडोनिया संध्या स्नान ब्राह्मण करती दोमदोम. किती वर्णन केलंय महाराज. हे सगळं भीषण चित्र या 250 वर्षात उभं राहिलं. नाथ महाराजांनी, भानुदास महाराजांनी याला 60-70 वर्षात सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला महाराज. नाहीतर तेवढ्या या काळामध्ये केवळ दत्त संप्रदायाचे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे 2-3 महात्मे आणि तेही त्यांचं कार्य साधारणतः कृष्णा नदीच्या या परिसरात एवढंच. थोडं उत्तरेत कुठेतरी तुलसीदासजींनी, कुठेतरी मीराबाईंनी आणि कुठेतरी मीराबाईंच्या सद्गुरु श्री रैदासांनी. त्याच काळात गुरु नानक देवजींनी पंजाबमध्ये. पण किती त्यात सातत्य नाही आणि त्यात संघटन नाही आणि त्या संघटनाचा नेतृत्व करणारा असा कोणी नेता नाही, अशी दिशाहीन स्थिती आणि महाराजांच्या जन्माच्या अगोदर होती. असं वर्णन केलंय. जिथं 1 रुपयाला 5 शेर धान्य मिळायचं तिथं 1 शेर धान्य द्यायला 5 रुपये मोजावे लागायचे. इतकी महागाई किती पटीनं वाढली ते बघा. आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीत जिथं समाज, प्रजा अन्नान्न दशा झालेली आहे तिथं त्यांना समजवायचं देश, धर्म, आपली संस्कृती याचं संरक्षण करण्याकरता कसं टिकवलं पाहिजे, कसे टिकतील, कसे एकत्रित येतील याचा विचार केला पाहिजे. महाराजांना हे असाध्य वाटत होतं महाराज. पण असाध्य वाटणारी गोष्ट महाराजांनी साध्य केली आणि मग अनुभवानं सांगितलं. साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास केलं महाराजांनी. काय केलं? पायकीचा अभंग काढा. समाज जागरणाबरोबर समाजामध्ये जे नेतृत्व उभं राहतं त्या नेतृत्वाला मदत करणार तसेच हात त्या ठिकाणी लागतात, ते भक्कम लागतात आणि तेही एकनिष्ठ असणाऱ्या स्वामीनिष्ठ सेवकाचे लागतात. असा स्वामीनिष्ठ समाज, असा स्वामीनिष्ठ सेवक, असा पायिक कसा उभा राहील, कसा असतो याचा विचार महाराजांनी या 12 मावळातनं सांगितला. आणि धर्मरक्षणाकरता ज्यासाठी म्हणून अवतार घेतला ते अवतार कार्य पूर्ण केले. विठ्ठला तुकोबारायांच्या अवताराचं स्वरूप आपल्याला कथा सगळ्या माहिती आहेत. मला कथा नाही सांगायचे, मुद्दे तेवढे सांगायचे. काय केलं महाराजांनी? तुकोबारायांच्या 21 वर्षाचा काळ अगोदरचा आणि 21 वर्षाच्या साधना कालासह बाकी सिद्धावस्था आल्यानंतरचा काळ आणि त्या काळात महाराजांनी केलेलं काम, दोन्ही टप्प्याचा विचार केला तर अगोदर स्वतःचा गाव आणि त्यानंतर आपण ज्या परिसरात राहतो
त्या परिसराचा विचार. महाराजांनी जोपर्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन करायला सुरुवात केली नाही तोपर्यंत देहूच्या बाहेर कीर्तन केलं नाही. पण तोपर्यंत मात्र जी घरातली जी सहजावडीला हो ती सेवा म्हणून पूजितो या देवा, ती सेवाही सोडली नाही. लक्षात येत आहे. ज्या क्षणाला जाणवलं नाही आपण जे करतोय ती देवाला सेवा आवडते आहे, कारण कशावरनं येणारा समाज सुद्धा या गोष्टीला आणि अनुकूल मत देतो, त्यालाही ते पटत आहे, त्यालाही काहीतरी हितकारक घडावं असं वाटतंय. मग त्याचा तो विचार, त्याची ती सद्भावना आणि आपली स्वतःची असणारी विचार आणि कृती याचा कसा समन्वय घालता येईल आणि जेणेकरून समाज धर्माभिमुख होईल, राष्ट्राभिमुख होईल आणि कुठेतरी परकीयांचं लांबून चालन त्यांचं अनुकरण करणार नाही, हे कसं घडेल. आणि म्हणून महाराजांनी काही मूलभूत गोष्टी आणि प्रसार आणि प्रचाराच्या स्वरूपात केल्या. विठ्ठल विठ्ठल आणि ते करत असताना काही पथ्य पाहिजे. आपण नेहमीप्रमाणे ऐकतो, बुक्का न लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. कशासाठी? तट्टा वृषभासी दाना, अन्न घेऊ नये जाणं. काही मागायचं नाही, काही घ्यायचं नाही, उलट जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवा. आपल्याला जमेल का महाराज? इथे आल्यानंतर अगोदर प्रसादाची अपेक्षा आपण करतो. काय विचार आहे महाराज? कशासाठी महाराजांनी हे पथ्य पाळलं? अरे जर समाजाला आपला उपद्रव होईल असं आपण वागलो तर समाज आपल्यावर निष्ठा ठेवणार आणि त्याचा आपल्या शब्दावरच जर विश्वास बसणार नाही तर आपण त्याला कितीही सांगितलं तरी त्याचा परिणाम होणार. तो परिणाम व्हावा याकरता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. महाराजांनी ते केलं. कशा पद्धतीनं? कुठेही जावं, भजनाला उभं राहावं, कीर्तनाला सुरुवात करावी, कोणी येवो न येवो, आपल्याला आमंत्रणाची वाट, 4-4 वेळा फोन, कुठपर्यंत आहात, आलात का, पोहोचलात का, लक्षात आहे ना. महाराजांनी आपण होऊन जावं. कोणी बोलावलं तर जावं, कधी आपण होऊन जावं. कोणी येवो न येवो, आरंभी कीर्तन कधी एकादशी. अरे देवाचं देऊळ आहे, त्या देवळात आपण उभं राहावं. आपल्या कुलाचं कुलपूज्य असणाऱ्या श्रीहरीचं देवालय आहे, तिथं आपण कीर्तन करावं. बघू, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच आणि आपल्याला ही प्रतिकूलता अनुभवावी लागते. त्याची सेवा केली पाहिजे. सहजावडीला होती सेवा, मग आपण ती केली पाहिजे. मग देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासे ते आले करावेसे. बांधले स्वकष्टानं, कुठून वर्गणी मागून नाही. जसं आपल्याला जमेल तसं, ताबडतोब महिन्यात उभं राहिलं पाहिजे नाही, जसं होईल तसं. 6 ते 7 वर्षाच्या कालावधीत महाराजांनी ही सगळी स्थित्यंतर घडवून आणली. स्वतःच्या चिंतनाची, स्वतःच्या अभ्यासाची, स्वतःच्या पाठपाठांतराची, स्वतःच्या साधनेची आणि त्याचबरोबर समाजामध्ये मिसळण्याची. काही पाठ केली संतांची उत्तरे, त्याकरता जे जे ग्रंथ मिळतील, जिथून जिथून मिळतील तिथं तिथं जावं, ते नकलून घ्यावेत, वाचावेत, त्याचं चिंतन करावं आणि त्याकरता सगळ्यांचा उपसर्ग जिथं होणार नाही, एकांत मिळेल अशा एकांत स्थळी येऊन राहावं. म्हणून त्याकरता भामनाथ, भोराडा, भंडारा या सगळ्या क्षेत्रात महाराजांनी आणि वास्तव्य केलं. काय परिणाम झाला महाराज? संतांना नेमकं काय सांगायचं आहे, उपनिषद काय सांगतात, वेद काय सांगतो, पुराणांचा इत्यर्थ काय आहे, पुराणातल्या गोष्टी आणि त्याच्या मागचं असणारं सार, वरपंग असणारा भाव आणि आत असणारा लक्षार्थ नेमका काय याचं चिंतन महाराजांनी केलं. आणि महाराजांच्या असं लक्षात आलं, बाबा 3 गोष्टीत आणि माणूस दुर्बळ ठरला की त्याचं स्वत्व संपतं.
आज ही जी स्थिती आपल्याला आली, आपल्या या समाजाला आली, आपण दुःखी झालो, त्याचं काय कारण असेल? कारण परंपरा शोधली. पापाचे आंबळे झाले सत्याचे वाटोळे, मेघ पडो भीती, पीक सांडी येले क्षिती. हे सगळं चिंतन महाराजांनी केलंय. कुठलं पाप वाढलं? अरे महाराज, ज्याला पुण्य म्हणतात, परोपकारासारखं साधी गोष्ट, फुकाचे जीवन, ते तरी, आणि ते सुद्धा पाजायला माणूस तयार नाही. परिस्थिती होती महाराज तशी. अरे अन्नच काय, पाणी सुद्धा मिळत नव्हतं. पण पाणी मिळत नाही तेव्हा मलाच मिळालं पाहिजे, बाकीचा तडफडून मेला तरी चालेल, अशी प्रवृत्ती त्या काळात त्या समाजात निर्माण झालेली महाराजांनी अनुभवली. काही ऐतिहासिक कागदपत्र आहे, त्यात उल्लेख आहे. याच परिसरातले एक पाटील, ज्यांनी आपलं 35 गावांचं वतन होतं, ते वतन त्यातलं अर्ध वतन विकलं. कशासाठी? दुष्काळ पडला, खायला अन्न नाही. मग पुन्हा पुढच्या वर्षी त्यांनी आणि अजून अर्ध विकलं, आणि तिसऱ्या वर्षी तेही विकून दिलं. परागंदा झाले आणि गाव सोडून, तो देश सोडून निघून गेला. नंतर 4 वर्षांनी जेव्हा सगळीकडे आणि सुबत्ता आली, अनुकूलता आली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या पाटीलकीचा वाद निर्माण झाला, आणि त्याच्या संबंधाने असणारी कागदपत्र आहेत. म्हणजे मला हे समजायचं आहे की जिथं स्वतःचं वतन विकून परागंदा व्हायची वेळ आली, तिथं राजा रणतीदेवाची कथा ऐकायला सोपी आहे, सांगायला सोपी आहे, पण प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर आपण सुद्धा आपल्या बाटलीतलं पाणी पटकन दुसऱ्याला द्यायला तयार होत नाही. आणि महाराज म्हणतात, इथंच तर माणसाचं माणूस पण लक्षात येतं. तो माणूस आहे का माणूस नावाचा माणसासारखा दिसणारा प्राणी आहे, ते इथं दिसत. राजा रणतीदेवानं आपल्याला मिळालेलं अन्न सगळं दिलं, असणारा लोटाभर पाणी दिलं रे, आपल्याला तडफडून मरावं लागलं तरी चालेल, पण एकाच समाधान होणार असेल ना, पूर्ण होऊ दे. इथं मात्र मी, माझं आणि माझ्याच ताटात एवढाच विचार. जेव्हा अशी आणि आत्मकेंद्रितता महाराजांच्या लक्षात आली, महाराजांनी सांगितलं नाही जमणार असं. याकरता आपण स्वतः सुरुवात केली पाहिजे. सेवेपासून सुरुवात केली महाराज. संत येती हरी कीर्तना, त्यांच्या वाहीन मोचे वाहन. कुठंतरी कुणाचं सामान आणून दे, कोणी आडला नडला त्याला मदत कर, कोणी वाटसरू आले त्यांना रस्ता दाखव, त्यांच्या निवासाची व्यवस्था कर. आपल्या घरात ते खायला खूप मोठं गडगंज एवढं नाही, पण ज्या काही भाकरी असतील त्यातली अर्धी चतकोर का होईना, पण जो काही घडला तो परोपकार केला, आणि त्या परोपकारातनं माणसं जोडली. एक विरोधकही निर्माण झाले, आणि एक यांच्या जीवनाला, यांच्या वागणुकीला पाहून यांचे प्रशंसक, यांच्याविषयी सद्भावना बाळगणाराही समाज त्याच काळात तयार झाला. तुकोबाराय जेव्हा कीर्तन करायला लागले, तेव्हा त्यांच्या कीर्तनाला पहिले टाळकरी मिळाले ते महाजी पंत कुलकर्णी आहेत. जर 14 टाळकऱ्यातले टाळकरी बघितले तर त्यात किती 7 जण ब्राह्मण आहेत महाराज. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. कशा करता सांगतोय हे? वास्तविक वैष्णवांची अति वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपात. पण हे सांगावं लागतं की या 7 समाजामध्ये ज्यांना मान तो काळ आहे, त्या काळात ब्राह्मण पूज्यच होता, आजही पूजनीय आहे. आजही आपण नमस्कार सन्मान करतो, कुठेही शहरात नसेल पण अजूनही ग्रामीण भागामध्ये गावातल्या असणाऱ्या ब्राह्मणाला तेवढीच किंमत आहे महाराज. मग का हो? ज्या अर्थी गावातली ही सगळी संपन्न मंडळी, ज्यांना एक सन्मान आहे, ती मंडळी तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन उभी राहतात, टाळ घेऊन उभी राहतात, त्यांच्या मागा अभंग म्हणतात, प्रमाण म्हणतात, चाली म्हणतात, त्यांच्या कीर्तनाला साथ देतात. जिकडं महाराज जातील तिकडं जाऊन कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. केवळ देहूत नाही, या पंचक्रोशीत 12 मावळाच्या. आणि त्यामुळे जर तुकोबारायांना विरोध केला कोणी? स्वकीयांनी, आणि त्याचबरोबर ज्यांचा व्यवहार तुकोबारायांसारखा आहे त्यांनी.
जगामध्ये दांभिकता निर्माण करणारे आणि दांभिकता मिरवणारे जे लोक आहेत अशा सालोमालोंसारख्या मुंबाजी गोसाव्यांसारख्या कीर्तनकारांनी विरोध केला अगोदर. एका गावात जसे दोन बुवा एकत्र राहू शकत नाहीत तसं परिणाम तुकोबारायांना विरोध केला ना त्यांनी मान्य, पण ज्या क्षणाला तुकोबारायांचं मोठेपण कळालं किंबहुना तुकोबारायांच्या मोठेपणापुढे त्यांचा विरोध टिकूच शकला नाही. आणि रामेश्वर भट्टांसारख्यांचं एवढं मोठं आक्रमण आणलं, पण ते आक्रमण भगवत कृपेनं लीलया पार पडल्यानंतर रामेश्वर भट्टच त्यांचे प्रशंसक बनले. कशामुळं? अनेक प्रकारचं चिंतन आपल्याला या बाबतीत करता येत. कशामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे जी त्रिसूत्री महाराजांनी वापरली ती जे परकीयांचं आचरण आहे, जे परकीयांचं अनुकरण आहे त्याच्यावर महाराजांनी टीका केली. स्वधर्माचरण नेमकं कुठल्या स्वरूपानं केलं पाहिजे हे सांगत असताना स्वतःच्या आचरणातनं ते दाखवलं. आणि त्याकरता कुठेही कुणाचं निमताळेपण कुणाचंही मिंधेपण स्वीकारलं नाही. प्रसंगी तेवढेच कठोर आणि प्रसंगी तेवढेच महाराज मवाळ राहिले. मौमेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवैस. आपलं सामर्थ्य, आपल्या शब्दातलं सामर्थ्य काय असतं, आपल्या कृतीतलं सामर्थ्य काय असतं याची परिपूर्ण जाण महाराजांना. आणि त्यामुळे महाराजांनी जिथं गेले तिथं माणसं जोडली. प्रसंगी त्रास सहन केला. शिवबा कासारांच्या बायकोनं परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, उकळतं पाणी टाकलं महाराज. अवाक शब्द नाही, कुठलाही शब्द काढला, सहन केलं. काय परिणाम झाला? अरे सगळं गाव, सगळा परिवार महाराजांचा भक्त बनला. कशामुळं? तितिक्षा, साधूचा गुण आहे ना. अरे ठीक आहे ना, अनुकूलता असेल, प्रतिकूलता असेल, पूर्वकृत प्रारब्धानं जे मिळायचं ते मिळेल. येणारा अनुभव सुखाचा असेल का दुःखाचा असेल तो आपल्या दृष्टीनं नाही, तो जर देहदृष्टीनं असेल तर कशाला त्याचा विचार करायचा. म्हणजे भिक्षुकितातलं चिंतन नायम जनोमे सुख दुःख हेतुर देवतात मान ग्रह कर्म काला. माझ्या दुःखाचं कारण कोणी नाही असेल तर माझा मीच आहे. हे ग्रह नाही, हा देव नाही, हे कर्म नाही, काल नाही, स्वभाव नाही, गुण नाही, कोणी नाही, माझ्या दुःखाचं कारण मीच. असा एकीकडे स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा आणि ते करत असताना इतरांच्या मात्र कल्याणाचा विचार करायचा. अरे हेच तर साधूंचं लक्षण आहे, हीच तर त्यांची कृती आहे. त्या कृतीतनं जगाला सन्मार्गाला लावण्याचा ते प्रयत्न करतात. नाथ महाराज सांगतात तेच आणि साधूचं स्वरूप आहे तिसऱ्याच्या. जगाला वावे जगाला
मात्र सन्मार्गाचं अवलंबन करावं, त्याला सत्पथाला लावावं, ही कृती किंबहुना त्या अनुषंगानं साधूंची कृती असते. नाथ महाराज सांगतात, जगा लावावे सत्पथी. सत्पथ कुठला? महाजनो ये नगत सत्पंथ. महात्मे ज्या मार्गाने जातात तो सत्पंथ आहे. जो त्या सत्यापर्यंत, जो त्या व्यापकापर्यंत नेऊन पोहोचवतो तो मार्ग आहे. मग त्या मार्गाला लावत असताना आपण आचर्य धर्म जगेली शिखाई, आपण स्वतः त्याचं आचरण केलं पाहिजे ना. मग तसं आचरण करून दाखवलं. कधी कुठेही स्वतःकडे मोठेपण घेतलं नाही. महाराज एवढा मोठा चमत्कार महाराजांच्या जीवनात घडला. जडी दगडासहित वह्यात लिहिल्या यशाला, कुठे महाराजांनी मोठेपण नाही घेतलं. नवे त्या एवढ्या प्रसंगानंतर एका शब्दानं सुद्धा त्याचा उल्लेख महाराजांनी गौरवाने केला नाही. हे माझ्यावर भगवंताचं प्रेम आहे, माझ्यावर त्याची कृपा आहे, किंवा हे माझ्या पूर्वजांच्या पुण्याचं कुठंही उल्लेख नाही. दाखवून द्या का? अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. साधूचं लक्षण आहे. स्वतःला गवताच्या काडीपेक्षाही क्षुल्लक समजायचं. तृणाद पिशुनी चेन. सहन करण्याची क्षमता झाडापेक्षाही जास्त. तरोरी व सहिष्णुता. स्वतः सन्मानाची अपेक्षा करायची नाही, पण दुसऱ्याला मात्र सन्मान दिल्याशिवाय राहायचं. हे माझं नाही, हे तुमचं आहे. ग्रंथनो हे कृपेचे वैभवतीये. हे ज्ञानोबारायांनी त्यांनी सांगावं, हे माझं बोलणं नाही, माझं त्या विश्वंभरे बोलविले. आता मी काय बोलावं? कायम्या कामरे बोलावी उत्तरे. अरे सखा कृपावंत, वाचा त्याची. हे सर्व श्रेय त्याला देणं आहे. स्वतःकडे मात्र अरे देवा, माझ्यासारखा अवगुणी, अन्यायी, पतित, अनाथ, अपराधी, कर्महीन किती म्हणून विचार करतात. महाराजांचा गाथा काढला की महाराज दिसतात, महाराज करतात, महाराज बोलतात. सन्मार्गाला जगाला लावायचंय, आपण त्या दृष्टीनं अगोदर पाऊल टाकलं पाहिजे. मग सेवा कशी करावी, विनय कसा असावा, उपासना कशी करावी, चिंतन कसं करावं, एकांतवास कसा करावा, उपासना करताना भगवंताचं ध्यान कसं करावं, सर्वेंद्रियानं त्याची सेवा करताना ती कुठल्याही मार्गानं कुठल्याही प्रश्नाचा विचार करा आणि महाराजांचा गाथा काढा. चरित्रात तुम्हाला आपल्याला त्याचा विचार सापडल्याशिवाय राहत काही नाही. त्यांची कृतीच तशी आहे. जो ज्या मार्गानं चाललाय सन्मार्गानं, त्याला जिथे अडचण येईल तिथं त्यानं थांबावं, महाराजांचा गाथा काढावा, आपली अडचण सांगावी. महाराज त्याला मार्गदर्शन केल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव का? कारण ते सगळं त्यांनी त्यांच्या आचरणातनं अगोदर गिरवून दाखवलंय. अर्भकाचे साठी कोणते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून लावीत अंगी. जगाला आवावे सत्पथी. ही त्यांची स्वतःची अंतःकरणातली तळमळ आहे. बुडते हे जन नदीचे डोळा, हा येतो कळवळा. म्हणून त्यांच्याविषयी कीव आहे, त्यांच्याविषयीची करुणा आहे. आणि म्हणून त्या जगाला सन्मार्गाला लावावं, त्यांना योग्य तो हिताचा विचार सांगावा आणि त्यांचं हित ज्यानं होईल अशा साधनाकडे त्यांना प्रवृत्त करावं, हा उद्देश असल्यामुळे हे महात्मे अवताराला येऊन स्वतःच्या आचरणातनं जगाला आदर्श समोर ठेवतात आणि जगाला तसं वागण्याकडे प्रवृत्त करतात. महाराजांच्या काळात वारीला जाणारे काही शेकड्यानं असतील, पण त्यांच्या वारीचा आनंद त्यांनी जो अनुभवला, त्या अनुभवाला लालचावलेले आणि तसा अनुभव आपल्याला मिळावा या जाणीवेनं आणि या अपेक्षेनं जाणारे आज मात्र लाखो वारकरी आहेत. हे कशाचं लक्षण आहे महाराज? सन्मार्गाला समाजानं लागावं या त्यांच्या प्रयत्नाचं, आणि हे परिणाम स्वरूप दर्शन आहे. ह्याच्या पलीकडं काय? आणि म्हणून महाराज सांगतात, या महात्म्यांचं हे स्वतःच येणं या करता संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती. धर्माच्या करता आणि धर्मरक्षणासाठी, धर्म आचरून दाखवण्याकरता आणि धर्म परिपालन करताना जो कोणी त्याला विरोध करेल त्याला समन्वयानं, सामानं, नंतर दामानं, नसला तर दंडन, शेवटी भेद या चतुर्विध नीतीचा वापर करीत भले तरी देऊ कासेची लंगोटी.
नाठाळाची काठी हनुमंता या पद्धतीनं आणि महात्म्यांनी तुकोबारायांसारख्या महात्म्यांनी प्रसार प्रचार केला, आपलं जीवन समाजासमोर ठेवलं. आणि हे सगळं करत असताना आपल्या साधुत्वाला, आपल्या अंतःकरणातल्या त्या चिंतनाला, त्या व्यापक अनुभवाला कुठेही दूर जाऊ दिलं नाही. का? महाराज म्हणतात साधूचं जे प्रधान लक्षण आहे ते त्यांच्या ठिकाणी आहे शेवटच्या जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू जनार्दनी साधू जनार्दनी साधू संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षाया कारणे साधू होता ती अवतीर्णे. विठ्ठल विठ्ठल सत्संग, सदाचार, सुधर्मानुष्ठान आणि समन्वय या चार चतुसूत्रीचा वापर महाराजांनी आपल्या जीवनात केला. आणि हे सगळं करत असताना कुठेही महाराजांनी आपलं स्वतःच जे नित्य उपासना आहे, कुठलं अखंड नामाचं चिंतन, ते नामसाधन सोडलं नाही. महाराजांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल तर ते भगवत नाम संकीर्तन आहे, भजन आहे. आणि हे भजन त्यांनी अहोरात्र अखंड केलं, याचा परिणाम आहे भजनाचा जो आनंद मिळतो तो आनंद त्यांच्या हृदयात नित्य आहे. साधू काय म्हणत असतो? अरे साधूचं स्वरूपच आहे, साधू तो जो भजनानंदी आहे. लक्षात आला? जो चिंतनामध्ये किंवा ज्ञान विचारामध्ये, उपनिषदाच्या चिंतनामध्ये मग्न आहे त्याला साधू नाही म्हणत महाराज.
त्याला शब्द वेगळा आहे. जो वेदशास्त्र पुराणाच्या चर्चा करणारा त्याला शब्द पंडित आहे, ते वेदज्ञ आहे. पण जो भजन मार्गी आहे आणि जो भजनाचा आनंद नित्य उपभोगत असतो त्याला काय म्हटलंय? त्याला साधू म्हटलंय महाराज. आणि अशा भजनानंदी असणाऱ्या साधूच्या हृदयामध्ये ब्रह्मानंद नित्य वास्तव्य करत असतो. कारण जिथं भजन तिथं देव, जिथं भजनाला अंतर तिथं देवाला अंतर. देवांतरे ते पाप नाही का? तुका म्हणे येथ भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. त्या मोठेपणाला किंमत देत नाही साधू, साधू भजनाला किंमत देतो. महाराजांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सदैव वैकुंठ गमनाच्या पर्यंत कधीही नामसाधन सोडलं नाही. आणि नंतरही सोडलं नाही, अखंड ते चिंतन आहे. आणि म्हणून साधूचं साधुत्व तोपर्यंत अबाधित राहतं जोपर्यंत त्याच्या मुखातलं नाम शिल्लक आहे. ज्या अर्थी महाराज कीर्ती रूपानं गाथ्याच्या मूर्त रूपानं तुमच्या आमच्यामध्ये आहेत, त्या अर्थी त्यांचं ते साधन नित्य चालू आहे. ज्ञानोबारायांचं साधन नित्य चालू आहे. ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण. पुढं काय शब्द आहे? कथा कीर्तन म्हणून त्या नामसाधनेचे जे चतुसूत्रीचा वापर आहे. आणि त्यामुळे साहजिकच हृदयी वसे ब्रह्मानंद. नाथ महाराज म्हणतात ही सगळी लक्षणं तुकोबारायांच्या ठिकाणी. आणि म्हणून तुकोबारायांना इतर सर्व पदांपेक्षा, सर्व पदव्यांपेक्षा जी बिरुद तुकोबारायांच्या मागे लावली गेली त्यापेक्षाही साधू हे तुकोबारायांच्या पाठीमागे लागलेलं सर्वात मोठं बिरुद आहे. नाशिकला आमच्या इथे श्रीपाद शास्त्री गायधनी म्हणून आहेत. त्यांच्याकडे तुकोबारायांच्या चिरंजीव नारायण बाबांच्या स्वतःच्या हातातल्या हस्ताक्षराच्या काही नोंदी आहेत. आणि त्यामध्ये आपण साधू तुकाराम बाबांचे वंशज आहोत त्यांनी वापरलेला शब्द आहे साधू. का बरं वापरला आहे? कारण साधूची सर्व लक्षणं महाराजांच्या ठिकाणी आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनीही तुकोबारायांच्या बाबतीत साधू तुकाराम बुवा गोसावी, साधू अगोदर शब्द नंतर गोसावी शब्दाचा विचार. सांगायचं तात्पर्य महाराजांच्या बाबतीत अनेकांनी अनेक जरी पद लावली असती तरी साधू हे उपाधी, साधू हे स्वरूप आणि साधू हे बिरुद तुकोबारायांच्या बाबतीत परिपूर्ण आहे. कारण विरक्तताही तिथं, ज्ञानही तिथं, भक्तीही तिथं, उपासनाही तिथं, समाजाची चिंताही आणि त्याविषयीची कळवळही त्यांच्याच ठिकाणी आपल्याला तेवढ्याच व्यापकतेनं पाहायला मिळते. म्हणून त्या महात्म्यांचं चरित्र आणि चारित्र्य याचं चिंतन करीत तुकोबारायांच्या गाथ्यातनं तुकोबारायांना जाणण्याचा, त्या चिंतनातनं त्यांना अनुभवण्याचा आणि त्या चिंतनातनं त्यांच्या अनुभवासारखा अनुभव आपला कुठेतरी लागतो की नाही याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. त्यातच महाराजांच्या जन्मोत्सवाचा आणि आनंद लपलेला. ज्ञानेश्वर